बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी प्राण जान से प्यारा है, बनाएंगे मंदिर। लेकिन कब? आतुरता आहे पौरच्या सर्व नागरिकांना, मंदिर केव्हा होणार, मंदिर लवकरात लवकर व्हावं हीच सर्व पौरकरांची इच्छा। नमस्कार, RL न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत पौरपेठ येथील आठवडे बाजारात असलेले प्राचीन श्रीराम मंदिरात। आज 22 जानेवारी 2026 म्हणजे आज तब्बल 2 वर्ष अगोदर अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पौरपेठ येथील प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते। आज या गोष्टीला 22 जानेवारी 2024 रोजी झालेल्या भूमिपूजनाला आज 22 जानेवारी 2026 रोजी 2 वर्ष पूर्ण होत आहे। आपल्या जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या फंडातून राम मंदिरासाठी तब्बल 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झाल्यास एप्रिल 2025 रामनवमीनंतर या राम मंदिराच्या कामास सुरुवात झालेली आहे। काम अतिशय संथगतीनं असून हे काम गती केव्हा धरणार आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आता जवळजवळ 10 महिने या मंदिराच्या कामास सुरुवात झाली असली तरी कामाची कुठल्याही प्रकारची रूपरेषा या ठिकाणी दिसत नाही आहे। एवढंच नव्हे तर काम कशा पद्धतीने होतं आहे, समोर घडी आहे, बाजूला कच आहे आणि हे कामाचं समोरचा आराखडा आहे। मित्र, कुठल्याही प्रकारचं या मंदिरासंदर्भात कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही आहे। कुठल्याही प्रकारचा माहिती फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही। पौरपेठच्या सर्व नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी, या मंदिराच्या ठिकाणी, या मंदिराचा आराखडा, मंदिराचं स्ट्रक्चर किंवा मंदिराचा जो प्लॅन आहे तो प्लॅन या ठिकाणी लावण्यात यावा। एवढंच नव्हे तर गावकऱ्यांची एक आत्मीयता आहे आणि प्रभू श्रीराम एक श्रद्धास्थान आहे। जळगाव जिल्ह्यात भव्य दिव्य मंदिर होणार अशी ख्याती होती, परंतु मंदिराचं आराखडा काम करणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती नाही हो। या ठिकाणी जे काम करतायत त्यांनासुद्धा मंदिराचा आराखडा माहिती नाही, मंदिराचा प्लॅन अजून पूर्ण झालेला नाही, पूर्ण माहिती नाही। आपल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष, जळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक व भावी महापौर म्हणायला हरकत नाही आपले अरविंदजी देशमुख यांनाही विनंती आहे, किमान मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष शैलेश भाऊ, सचिव भरत पाटील, या सर्वांना विनंती आहे की यांनी मंदिराकडे लक्ष द्यावं, मंदिराच्या कामाकडे या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यावं। अतिशय संथगतीने हे काम सुरू आहे। गेल्या 10 महिन्यापासून या ठिकाणी मंदिराचं काम सुरू असलं तरी जवळपास परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे आणि सांगायलाही शरम वाटते हो। गावातील जे लोकप्रतिनिधी आहे, एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी मंदिराच्या कामाच्या संदर्भात येऊन बघायला तयार नाही। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। अरे आपल्या गावाचं नाक येते, श्रीराम मंदिर म्हणजे आपल्या गावाचं नाक आहे आणि असं असताना जर मंदिराच्या कामाकडे जर कोणी लक्ष देत नसेल तर ही एक दुर्दैवाची बाब आहे। मित्र, अरविंद भाऊ जरी अध्यक्ष असले तरी त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा व्याप आहे आता आणि त्यांनी या व्यापातून वेळ काढून या मंदिर कामाकडे नक्की लक्ष द्यावं अशी सर्वांची व ग्रामस्थांची विनंती आहे।
मंदिराचा आराखडा, मंदिराचा काय प्लॅन आहे तो प्लॅन त्यांनी समोर लावावा किंवा मंदिर काम कशा पद्धतीने होणार आहे ते समोर लावावं, जेणेकरून जनतेला, ग्रामस्थांना या गोष्टीची समज होईल. आणि आपलं मंदिर, किमान अपेक्षा होती, अजून आहे अपेक्षा, की येत्या रामनवमीपर्यंत मंदिराचं काम व्हायला पाहिजे किंवा रामनवमी नव्या मंदिरातच व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे किंवा गावकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि मंदिराचं काम उत्कृष्ट व्हावं, चांगल्या दर्जाचं व्हावं आणि जळगाव जिल्ह्यात नव्हे तर आपल्या संपूर्ण परिसरात मंदिर एक प्रकारचं मंदिराचं काम अतिशय भव्य दिव्य व्हावं अशीच ग्रामस्थांची मागणी आहे. आणि राम मंदिराच्या कामास गती यावी हीच सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक आणखी, राम मंदिराचं काम जलद गतीनं व्हावं, उत्कृष्ट व्हावं, चांगलं व्हावं. गेल्या एप्रिल 2025 पासून श्रीराम मंदिराच्या कामास खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असली तरी आता म्हणजे जवळपास 10 महिन्यापासून राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती समोर असलेल्या सोसायटी ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेली आहे. मात्र गेल्या 10 महिन्यापासून या राम, लक्ष्मण आणि सीता या मूर्त्यांची वाद्यपूजा बंद आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात हिंदू संस्कृतीनुसार आपल्या प्रत्येकाच्या घरात देवारा आहे, देव आहे. रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती होते, अगरबत्ती लागते, आरती होते, पूजा होते. मित्र, 10 महिन्यापासून राम, लक्ष्मण आणि सीता, हनुमान यांच्या मूर्तीची साधी वाद्यपूजाही झालेली नाही. हेही एक खूप मोठा विषय आहे. असो, जास्त बोलण्यात अर्थ नाही, परंतु मंदिराचं काम उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं व्हावं हीच ग्रामस्थांची मागणी आहे. आणि नामदार गिरीश भाऊ महाजन, आपल्या जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, श्रीराम मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष, जळगाव महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अरविंद भाऊ देशमुख, उपाध्यक्ष शैलेश भाऊ पाटील, सचिव भरत पाटील यांच्यासह श्रीराम मंदिर ट्रस्टीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करेल आणि गावातील सर्व ग्रामस्थांना व सर्व लोकप्रतिनिधींना आवर्जून विनंती करेल की मंदिराच्या कामाकडे सर्वांनी लक्ष द्यावं. मंदिराचं काम चांगलं आणि भव्य व्हावं हीच सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे. RL न्यूजसाठी श्री रवींद्र लाठे, पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. धन्यवाद.